आज मला महत्वाचं एवढं सांगायचं की ज्या 400 SIT मधून आता आपण सभासदांसाठी जे थोडा संघर्ष सुरू आहे, मला वाटतं की दुधाचा रंग हा एकच असतो, कुठल्याही तालुक्यातून येऊ दे, कुठल्याही ह्याच्यातून येऊ दे. दूध संस्था तयार करत असताना त्याचे सभासद, त्याचं संचालक मंडळ यांना मग काबाड कष्ट करावं लागतं. दुधाचं 1 लिटरचं उत्पन्न करण्यासाठी जो संघर्ष माझ्या आया बहिणींना किंवा माझ्या दूध उत्पादकांना करावा लागतो, याची जाणीव आहे. आज आम्ही इथं येण्याचं कारण एकच आहे की या संस्थांना नियमाप्रमाणे त्यांचा सभासदाचा अधिकार आम्हाला देता येईल, 4 पैसे त्यांना चांगले त्यांच्या घरी पोहोचवता येतील. आणि हेच आम्ही ज्यावेळी गोकुळचे प्रतिनिधी म्हणजे माणिक साहेब असतील, माझे वडील अरुण नरके साहेब असतील, रवींद्र आपटे साहेब असतील, हत्तरगी साहेब असतील आणि बऱ्याच मोठ्या लोकांनी या संस्थेमध्ये भरपूर कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि आमचं एकच याच्यामध्ये मत राहील की या ज्या काबाड कष्टातून शेणामुतात लाभणारे जे दूध उत्पादक शेतकरी वर्ग आहेत, महिला बंधू भगिनी आहेत, त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने न्याय द्यावा. आणि याच्या समर्थनासाठी मला वाटतं आम्ही इथं आज आहोत. महायुतीच्या जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांनी देखील जो पवित्रा घेतलाय, त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना समर्थन करतो. आणि या संस्थांना त्यांना मदत करणं, त्यांच्याबरोबर राहणं आणि त्याच्यासाठी मग आम्हाला राजकीय संघर्ष असू दे किंवा कायदेशीर संघर्ष असू दे, या सभासदांसाठी, या संस्थासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत भांडू. त्यांच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी जेवढी आम्हाला प्रतिनिधी म्हणून त्यांच्या तालुक्याचे आम्हाला काम करतात तेवढं आम्ही प्रामुख्यानं करू. निवडणुकीपूर्वी तुम्ही दुधाचा एक रंग आहे म्हणताय, मग ती न लागू नये यासाठी काय हालचाली बिनविरोधसाठी तुमच्या काय डोळ्यासमोर आहे का, किंवा असं काय होतंय किंवा काय? तुम्ही जर बघितलं आपलं कोल्हापूर जिल्ह्याची जी सगळी नेते मंडळी आहेत, तुम्ही राजकीय पार्श्वभूमी 2 मिनिटं बाजूला ठेवूया. बंटी पाटील साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, माणिक साहेब असतील, अरुण नरके साहेब असतील, प्रकाश आंबेडकर साहेब असतील, जे पण मोठे नेते या कोल्हापूरला लाभलेत, त्यांनी कोल्हापूर एक वेगळ्या उंचीवर नेहमी नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या श्रमिकांनी भाषणामध्ये त्यांच्या सांगितलं की जर शक्यता असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं. आणि एक ही मला वाटतं राजकारणामधली एक नवीन उंची आपण या मार्गातून करतोय की या माध्यमातून सगळ्या जे विजनरी आपले जे नेते लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन गोकुळ एक वेगळ्या टप्प्यावर, अमूलपेक्षाही गोकुळ मोठा झाला पाहिजे अशा पद्धतीनं या सगळ्यांचं विजन जर एकत्र आलं तर मला वाटतं इलेक्शन हा फक्त त्यातला दुय्यम टप्पा राहील. कारण इथं एकदा इलेक्शन संपल्यानंतर प्रतिनिधी जेव्हा गोकुळमध्ये जातात त्यावेळी आम्ही हे सगळ्या गोष्टी विसरणं हे नॅचरली झालं पाहिजे. राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि माझ्या दूध उत्पादकाला 4 पैसे चांगले कसे मिळतील, त्यांना सोयी चांगल्या कशा मिळतील, हे एकमेव ध्यास ठेवून जे आम्हाला अरुण साहेबांनी, माझ्या वडिलांनी मला शिकवलंय की आम्ही तिथं फक्त प्रतिनिधी बनून जातो. दूध उत्पादकांना रिप्रेझेंट करणं, त्यांना चांगल्या पद्धतीनं एक आर्थिक स्टेबिलिटी देणं आणि त्यांची पोरं बाळ पुढे शिकून एक चांगल्या पद्धतीनं पुढे यावी, एक नवी पिढी या दुधाच्या माध्यमातून घडावी, हा एकमेव ध्यास घेऊन आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो तर मला वाटतं त्याच्यासारखी चांगली गोष्ट कुठलीच होऊ शकत. म्हणजे आजच्या घडीला या संदर्भात विचार होते 100%. आणि का करू नये? मला वाटतं सगळे पॉझिटिव्हली जायला पाहिजे. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं हाच मला वाटतं यातून एक चांगला मार्ग आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही या संस्थांसाठी लढू. महायुती म्हणून सगळ्या घटक पक्ष आहेत ते आम्ही एकत्र त्यांच्या बसून नेते मंडळी निर्णय घेतील, पण आम्ही एकत्र राहूनच काम करू हे मात्र नक्की आहे.